आणि कोणत्याही जागेवर मतभेद नाहीत। वंचित बहुजन आघाडीचे नेते जे प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्यांना चर्चेसाठी अधिकार दिलेले आहेत असे काही प्रमुख लोक गेल्या काही बैठकींमध्ये हजर आहेत। ते परवाही होते बैठकीत, कालही होते। काल त्यांच्याकडनं एक प्रस्ताव आलेला आहे। तुम्ही जे म्हणताय 27 जागा त्यांना लढायच्या आहेत असं नाही। 27 जागांवर त्यांनी निवडणुकीची तयारी गेल्या काही महिन्यापासून सुरू केलेली आहे। प्रत्येक पक्ष करतो। आता आम्ही 48 जागांवर केली होती, काँग्रेस 48 जागांवर तयारी सुरू करते, राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली अनेक जागांवर। तसा प्रत्येक पक्षाने आघाडीला प्रत्येक मतदारसंघामध्ये तयारी करता येते। तर वंचित बहुजन आघाडीनं त्यांनी 27 ज्या जागा आहेत प्रमुख महाराष्ट्रातल्या त्या संदर्भातली त्यांची स्थिती ही काल दिली। आता त्याच्यावरती आम्ही काल चर्चा केली आणि त्यानुसार काही निर्णय झालेले आहेत। आणि वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे हा अत्यंत प्रभावीपणे या देशातल्या हुकुमशाही विरुद्ध उभा ठाकलेला आहे। खास करून महाराष्ट्रात देशामध्ये संविधानासंदर्भात जी मोडतोड सुरू आहे, संविधान टिकवायचंच नाही या देशामध्ये, नवीन संविधान निर्माण करायचे डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाला फाटा देऊन, त्या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिका आपण सगळेच पाहतो आहोत। आणि महाविकास आघाडीची तीच भूमिका असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र या देशातल्या संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाही रक्षणासाठी, शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन महाराष्ट्रातल्या 48 जागांवर आम्ही लढू, हा आमचा निर्णय पक्का आहे। काल मोदी आले होते, शेतकऱ्यांसंदर्भात त्याने अनेक रक्षणासाठी, लोकशाही रक्षणासाठी, शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन महाराष्ट्रातल्या 48 जागांवर आम्ही लढू, हा आमचा निर्णय पक्का आहे। काल मोदी आले होते, शेतकऱ्यांसंदर्भात त्याने अनेक काल पंतप्रधानांची सभा यवतमाळला पार पडली। त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की सपुआचं सरकार होतं तेव्हा महाराष्ट्रातले नेते कृषी मंत्री होते। खोटं बोलतात ते। प्रधानमंत्र्यांनी खरं म्हणजे खोटं बोलू नये। प्रधानमंत्र्यांनी आपले आधीचे वक्तव्य आठवायला पाहिजेत। प्रधानमंत्र्यांचे आधीचे वक्तव्य असे आहेत की शरद पवार हे या देशातले उत्तम कृषी मंत्री होते। यूपीए सरकारमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक वेगळी भूमिका घेतली होती असहकार्याची गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबरोबर, तेव्हा कृषी मंत्री शरद पवार हेच नरेंद्र मोदींना गुजरातच्या कृषी सहकार या सगळ्या संदर्भात आवर्जून मदत करत होते। राजकारणापलीकडे जाऊन हे नरेंद्र मोदी यांनी वारंवार जाहीर सांगितलेलं आहे। आता एखाद्या गावात येऊन जर निवडणुकीच्या संदर्भात त्यांना काही खोटं बोलायचं असेल तर ते खोटं बोलू शकतात। जसं मोदी यांनी सांगितलं होतं की शरद पवार यांचा हात धरून मी राजकारणात आलो। शरद पवार माझे राजकीय गुरु आहेत, ही मोदींची वक्तव्य आहेत। आणि मुख्य म्हणजे श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी असंही सांगितलं होतं की महाराष्ट्रातला आणि देशातला सगळ्यात मोठा घोटाळा कोणता असेल तर तो आदर्श स्कॅम, आदर्श घोटाळा। त्याच आदर्श घोटाळ्याच्या सूत्रधाराला त्यांनी आपल्या पक्षात घेऊन राज्यसभा दिली। मोदी यांनी असंही सांगितलं होतं की सिंचन घोटाळा जो झालाय महाराष्ट्रात 70,000 कोटीचा, तो भ्रष्टाचार करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही। पण त्या सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवार यांनी त्यांना आपल्या पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री केलं। त्याच्यामुळे देशाच्या प्रधानमंत्र्यावर, त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवावा अशी मानसिकता या महाराष्ट्रात आणि देशात नाही। ते खोटं बोलतात।